पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला जलसमाधी, शेतकऱ्याचा नदीत वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू। आडोळ खुर्द गाववासियांनी रस्त्यासाठी केले होते आंदोलन। शेतकरी नदीत वाहून गेल्याने आंदोलक आक्रमक। कुठला हो रे पवार साहेब जाऊ द्या। डुबला। बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव जलसिंचन प्रकल्पावर आज आडोळ खुर्द येथील शेतकऱ्यांनी करणवाडी ते आडोळ खुर्द पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्या घेऊन जिगाव जलसिंचन प्रकल्पावर पूर्णा नदीकाठी जलसमाधी आंदोलन केले आहे। या आंदोलनात विनोद पवार नामक शेतकऱ्याने पूर्णा नदीत उडी घेतल्याने हा शेतकरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे। या शेतकऱ्याचा जलसमाधी आंदोलनादरम्यान मृत्यू झालाय। रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्याचा जीव गेल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत। वाहून गेलेल्या या शेतकऱ्याचा पूर्णा नदीपात्रात आता शोध घेतला जात आहे। घटनास्थळी गावकऱ्यांसह पोलीस आणि जिगाव प्रकल्प अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय। केवळ एका रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी या गावकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात शेतकऱ्याचा दुर्दैवी बळी गेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करू लागले आहेत। कुठला हो रे पवार साहेब जाऊ द्या। डुबला। आता त्याच्यानंतर आला ठीक आता या अधिकारी तहसीलदार साहेब नायब तहसीलदार साहेब जेवढे असतील त्यांना घेऊन मी या धाडीखाली जाणार आहे। मी यांना सर्वांना घेऊन या धाडीखाली जाणार आहे। प्रतिनिधींना यांना न्याय द्यायला पाहिजे। एकच उत्तर हवं कोणते लोक घेऊन दाखवा त्यांचं नाव ठेवायला लवकर एकच नाही मला कोणी 10 कोणी 15 काय केलं त्यांच्या समोर बोलून जर आत्महत्या झाली दूर आलं तर हे जग करायला काय याचं यंत्रणा कुठे गेले? यांचा यंत्रणा कुठे आता यांना जर मी टाकायला लागले तर किती प्रोटेक्शन झालं यांना काही नाही पण यांना बरं करते का प्रोटेक्शन आहे। एक तास झालेला आहे निवेदन देऊन 1 महिना झालेला आहे। निवेदन द्यायला 1 महिना हे झोपले काय प्रशासन या निश्चयचं प्रशासन झोपले वरती घालून हे अधिकारी यांच्या बसलेला आहे। कुठला हो रे पवार साहेब जाऊ द्या। डुबला।